नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. ती म्हणजे ज्वारीचे घावणे कसे करायचे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी हे बघा, मी ज्वारी आणली आहे बाजारातून. आता हे मी किती 2 पेल्यांचेच करणार आहे. 2 पेले ज्वारी, हे बघा 2 पेले ज्वारी आहे. बघा, हा 1 पेला आणि हा 1 पेला. हे बघा, हे बघा, हे 2 पेले मी ज्वारी घेतली आहे. आता ही ज्वारी जरा निवडून घ्यायची, दगड वगैरे काय असतील ते काढून टाकायचे. हे बघा, आता हे बघा मी इथे ह्याच्यात काढून घेतले. हे बघा, हे आता ह्याच्यामध्ये मी टोपामध्ये काढून घेतले. आता हे स्वच्छ धुवून घेणार, चांगले 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार. आता ही बघा, ही मी ज्वारी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि आता रात्रभर मला फुगत ठेव, मला सकाळी घावणे करायचे आहेत ज्वारीचे. आता हे बघा, मी हे कोमट पाणी याच्यामध्ये टाकून ठेवते, म्हणजे चांगले फुगते. आणि जरी फुगली ज्वारी तरी सकाळी ती आपल्याला टणकच वाटणार, ही अशी कडकच वाटते. पण ही बघा, मी कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजायला ठेवणार आहे. हे बघा, आणि सकाळी मी तुम्हाला वाटून दाखवते. रात्रभर ज्वारी ही चांगली भिजली आहे, चांगली भिजली आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता भिजली तरी ती आपल्याला कडकच लागणार, पण वाटताना बरोबर वाटणार. हे बघा, आणि आता मी ती मिक्सरमधून वाटून घेते, मिक्सरमध्ये टाकून वाटून घेते. हे बघा, भांड्यामध्ये ज्वारीच्या वर पाणी येईल इतकंच हे करायचं आणि वाटून घ्यायचं. हे बघा, आता हे ज्वारी बरोबर टाकलं म्हणून एवढं थिक झालं. थोडंसं पाणी ॲड करायचं. हे बघा, अजून जास्त, जसं आपण तांदळाचे घावणे करताना करतो ना, सेम प्रोसिजर आहे. तेवढंच पाणी, जास्त घ्यायचं नाही, मग मिक्सरमधून बाहेर येईल. हे बघा, आता हे बघा, थोडंसं दाटसर झालं म्हणून मी थोडं पाणी ॲड करून घेतलं. हे बघा, चांगलं असं बारीक वाटून घ्यायचा. तांदूळ पटकन वाटून होतात तांदळाच्या घावण्यामध्ये, पण ही ज्वारी आहे ना, थोडीसं जरा वेळ लागतो, 5 मिनटं तरी लागतंच. पण आपण बघायचं मध्ये मध्ये, बघायची कन्सिस्टन्सी जास्त, पण कारण मिक्सरमध्ये जास्त पाणी टाकलं तर पाणी बाहेर येतं, म्हणून आपण जेवढंच तेवढं मग आपण पाणी वाढवू शकतो घावणे करताना. हे बघा, असं बारीक व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, हे असं वाडग्यामध्ये काढून घ्यायचं. आणि जसे आपण तांदळाचे घावणे करतो ना, त्याप्रमाणेच ना घट्ट ना पातळ, मिडियममध्ये लिक्विड असं बनवायचं. आणि किती कन्सिस्टन्सी पाहिजे ती बघू शकता तुम्ही. हे बघा, आता जास्त पण पातळ, त्यामुळे पाणी आहे ना जरा बेतानेच घालायचं, म्हणजे हळूहळू, किती जास्त हे होणार नाही, नीट येणार नाही, म्हणून नीट घालायचं पाणी. हे बघा, सांभाळून. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. ही बघा, तुम्ही बघू शकता तांदळाच्या घावण्याप्रमाणे. हे बघा, सेम चांगलं वाटून घेतलं. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हे बघा, आणि चांगलं ढवळून घ्यायचं. आणि मग थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचं आणि मग चटणी वाटायला घ्यायची आपण. हे बघा, तोपर्यंत ह्याच्यामध्ये चांगलं मीठ मिक्स होतं. एकीकडे हे बघा, मी हे बॅटर पूर्ण रेडी करून ठेवलं आहे, तोपर्यंत रेस्ट होतं आहे. आता हे बघा, एकीकडे मी चटणीची तयारी केली. हे बघा, खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, पुदिना घेतला आहे, 2 मी आता हिरवी मिरची वापरत नाही आहे, जरा असं लाल बेडगी मिरची वापरली, कलर चांगला येतो चटणीला. थोडंसं आलं घेतलं आहे, एकदम थोडंसं, जास्त नाही घ्यायचं, एकदम थोडंसं, किंचितचा छोटा तुकडा, 5-6 लसणीच्या पाकळ्या, आणि जिरं हे सॉससाठी, म्हणजे चांगले स्वाद येतो. आणि बडीशेप थोडी, तुम्हाला हवी असेल तर बडीशेप टाकू शकता. आणि पाहिजे तर वरून असं लिंबू पण हे वाटताना टाकू शकता. आता तुम्हाला मी चटणी वाटून दाखवते. सर्व मिक्सरमध्ये टाकून वाटून घेते. फुटाणे पण टाकायचे. हे बघा, हां, मग त्याने कसं होतं, चटणीला जरा दाटसरपणा येतो. चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, पातळ म्हणजे किती तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे. ह्या मिरच्या जरा तोडून टाकायच्या. हे बघा, प्रमाणे मीठ टाकायचं. हे बघा, तुम्हाला चवीप्रमाणे मीठ, थोडंसं पाणी टाकायचं. पहिल्यांदा वाटून घ्यायचं थोडं पाणी टाकून,
आणि मग तुम्हाला किती कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करायची चटणी. अशा प्रकारे ही माझी चटणी रेडी झाली आहे. मी याच्यामध्ये दाटसर येण्यासाठी भाजकी डाळ मी फुटाणे बोलली होती, पण भाजकी डाळ याच्यामध्ये टाकायची. तुम्हाला किती पाहिजे दाटसरपणा त्याप्रमाणे थोडेसेच लागतात. अशा प्रकारे ही माझी चटणी रेडी झाली. हे बघा, आता याच्यामध्ये मी ना फोडणी नाही देणार आहे. तुम्ही हवी असेल तर तुम्ही फोडणी देऊ शकता वरून. तर त्या फोडणीमध्ये तुम्हाला मोहरी, जिरं, थोडीशी मिरची, कढीपत्ता आणि थोडी उडीद डाळ वगैरे टाकून तुम्ही कडकडीत त्याच्यावर फोडणी देऊ शकता. मग चटपटीत लागते चटणी. आता हे बघा, भिडं मी चांगलं तापत ठेवलं आहे. भिड्यावरच आपले घावणे चांगले होतात. हे बघा, आणि आता मला त्याला तेल लावावं लागेल ना. तर हे बघा, तेल असं मी काढून घेते. हे बघा, काढून घेतलं आहे डिशमध्ये. आता आपल्याला प्रत्येक घावण्याच्या वेळी आपल्याला तेल लावूनच ते चांगले म्हणजे येतात. हे बघा, आता हे बघा, हे आपले मालवणी स्टाईल गावाकडची. मी ही नारळाची किस घेतली आहे. ह्या किसीने तुम्ही कांदा पण वापरू शकता किंवा अलीकडे ब्रश पण झालेत, पण ते त्यापेक्षा हेच छान आहे. हे बघा, आपली गावची पद्धती बघा. हे असं लावून घ्यायचं चांगलं. पहिलं स्टार्टिंगला चांगलं तेल लावून घ्यायचं गोलाकार. हे बघा, आणि हे बघा, हे चांगलं असं एकदा मिक्स, प्रत्येक वेळी ज्या वेळी आपण घालणार त्यावेळी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, कारण पीठ हे खाली बसतं. हे बघा, चांगलं असं ढवळून आपण घावणे काढायला सुरुवात करायची. हे बघा, आता हे बघा, चांगलं असं मिक्स करायचं. मीठ वगैरे लागलं की नाही जरा चेक करायचं आणि मग चांगलं ढवळून सुरुवात करायची. हे बघा, चांगलं असं घोळवायचं. आणि आता हे बघा, चांगलं हे आपली भिडं चांगलं तापलं आहे. हे बघा, चांगलं असं. आणि आता सुरुवात करायची. गॅस थोडा मंद स्लोच ठेवायचा. आणि हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, असं घावणं काढायचं. हे बघा, त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं जरा ठेवायचं झाकण आणि मग पलटी करायचं. हे बघा, आता हे झाकण काढून घ्यायचं आणि मग पलटी करायचं. आता कडा आहेत ना, ह्या उचलल्या की आपण घावना पलटी करायचं. हे असं साईडने कडा जर वर आल्या ना मग पलटी करायचं. हे बघा, आणि जरा कसं स्टार्टिंगचे 1-2 जरा कुचकरतात. हे बघा, तव्याला समजा जर पहिल्या घावण्याचं काय लागतं असं काढून घ्यायचं. हे बघा, आणि मग तेल लावायचं. हे बघा, हे असं सगळं काढून घ्यायचं. हे बघा, असं, आणि मग तेल लावायचं. हे बघा, चांगलं तेल लावायचं, कारण भिड्याला जास्त तेल लागतं निर्लेपपेक्षा. पण हेतला हे बघा, चांगलं असं लावून घ्यायचं. आणि मग बघा, दुसरा घावना करायला घ्यायचा. हा बघा, चांगलं ढवळायचं. पण हे बघा, मग असं आणि वर असं झाकण लावायचं. 2-3 मिनटं झाकून ठेवायचं. तर हे बघा, हे कवर काढून घ्यायचं. आणि हे बघा, आता हे कडा उचलले आहेत ना, मग आता अलगद पण जरा सावकाश करावं लागतं पलटी. कसं मग चिकटला वगैरे असेल तर, म्हणून सावकाश हे करायचं. हे बघा, आणि मग तो पलटी करायचा. हे बघा, असा पलटी करायचं आणि थोडंसं शेकून घ्यायचं पाठची साईड. आणि ही पुढची साईड चांगली भाजली की पाठच्या साईडला वेळ नाही लागत. हे बघा, अशा प्रकारे माझा हा दुसरा घावना रेडी झाला. अशाच पद्धतीने मी सगळे घावणे करून रेडी करते, तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे हे बघा, माझे ज्वारीचे घावणे बनून रेडी झाले. हे अतिशय रुचकर लागतात. पण व्हिडिओज एंड करण्यापूर्वी तुम्हाला काही टिप्स देते. ज्वारीची आपण वाटून झाल्यानंतर पिठाची कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नको आणि पातळही नको.
परत नंतर दुसरी टिप म्हणजे कसे आपलं ज्यावेळी भिडं ज्यावेळी स्टार्टिंगचं घावणं आपण ज्यावेळी टाकतो त्यावेळी ते गरम असतं जास्त, त्यामुळे आपण त्या गॅसकडे लक्ष ठेवायचा, मंद करून पहिला घावना टाकायचा आणि घावना उचलताना स्टार्टिंगचा गडबड करायची नाही किंवा घाई करायची नाही. ज्यावेळी कडा जर उचलल्या तरच ते पलटी करायचं आणि समजा नाही तर पहिले 1-2 स्टार्टिंगचे कुस्करू शकतात, कारण जो मला अनुभव आला आहे मी तो तुमच्याबरोबर शेअर केला आहे. त्यामुळे माझे स्टार्टिंगचा पहिला असा झाला, नंतर मग ते ॲटोमॅटिक पटापट आले, असंही म्हणजे मला असा अनुभव आला, त्यामुळे तुमच्याबरोबर मी शेअर केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा मग कमेंट करून सांगाच. लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून मला नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचवता येतील. धन्यवाद.